आता छोटे छोटे हल्ले करून चालणार नाही. पहिला मोठा घाव घालायची वेळ आली आहे. थेट मुळावर जर घाव घालायचा असेल तर सईपासून त्या कांगारूला तोडायला हवं. आणि एकदा का तो तिच्या मनातनं उतरला की बाजी जिंकल्यातच जमा आहे. फक्त कारण मिळायला हवं. मिळेल मिळेल, कारणही मिळेल. हेतू चांगला असला की मार्ग सुद्धा आपोआप तयार होतो. How old school is this? कौन होतं स्कूल भाई? हे असं फाईल्स मध्ये कोण हिशोब मेंटेन करतं? अरे या फाईल्स घरात आणल्यापासून जवळजवळ 10 वेळा हे एकच वाक्य बोललेस तू. जाऊ दे ना, तू हिटलर बदलणार आहे काय? पण मला मराठी येत नाही, सो अजून प्रॉब्लेम. जाऊ दे ना, तू कशाला एवढा लोड घेतो? जेवढं जमतंय ना तेवढं कर. नाही नाही, असं नाही. मी हाफ हार्टेड काम नाही करत. दॅट डे मी अलर्ट होतो म्हणून ते शालिनी पवारला एक्स्ट्रा पैसे दिले ते कळलं. हा भाई, ते पण बरोबरच आहे. पण भाई तुझं खरं सांगू, आपल्याला हेच आवडतं. म्हणजे तुझं कसं आहे, कामाच्या वेळी काम आणि प्रेमाच्या वेळी प्रेम, दोन गोष्टी वेगवेगळ्या ठेवतोस. एक्झॅक्टली, काम प्रोफेशनलीच केलं पाहिजे. हाँ भाई, इसी खुशी में हम अपने लिए कुछ ऑर्डर करते. म्हणजे कसं, खायच्या वेळी खाणं आणि कामाच्या वेळी काम. बाबा, मी बघते. नमस्कार. हो आहेत ना, हो देते. बाबा, पुण्याहून कोणी नाफडे म्हणूनच. कोण रे नाफडे? अगं ते आपले पुण्याचे अधिकृत विक्रेता नाही का? हे धर जरा. हो हो. हा नमस्कार नाफडे साहेब. हा मी प्रसन्न केतकरच बोलतोय. हा कसे आहात? हा हा. अरे वा, छानच आहे की मग. अच्छा, तुम्ही दुकान सुद्धा बघून ठेवलेत का? वा 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 वा. मग मी आजच तिकडे येतो, मग भेटून बोलू. कसा? हा चालेल ना? वा 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 वा. हो हो ठेवतो. हा अरे वा 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 वा. कुठे चाललायस रे? हो आप्पा, ते आपले पुण्याचे अधिकृत विक्रेता आहेत ना नाफडे, त्यांच्या बायकोच्या भावाला पिंपरी चिंचवडला आपल्या पूर्णान्नाची एक शाखा उघडायची आहे. अरे वा. हो, आणि त्यासाठी त्यांनी दुकान सुद्धा पाहून ठेवलंय. फक्त अट अशी आहे की तो जो व्यवहार आहे तो 2 दिवसाच्या आत व्हायला हवा. आणि ते जे दुकान पाहिलंय ते आपल्याला पाहायला ते पुण्याला बोलवत आहेत. प्रसन्न, काय हो? चाललाच आहेस तर नचिकेतलाही सोबत घेऊन जा. नाही, आता त्याला सगळं कळायलाच हवं ना. काय सई, बरोबर आहे ना? हो अप्पा. अगं मग सांग ना त्याला कपडे भरायला. हो अप्पा, सांगते. आणि बरं का प्रसन्न, काय हो? पुण्याला एक दिवस मुक्काम कर. आणि सिंहगड मार्गावर अजून एक जागा आहे, ती पण येताना बघून ये. मी बोलून घेतो त्या मालकाशी. अरे वा, असं करू म्हणता? हा चालेल, मी निघतो. हो चालेल. सई, अगं त्या नचिकेतला जाऊन पटकन सांग ना, म्हणा तयारी कर. वा, सौभाग्यवती, तुमच्या नात जावयाला आता नवनवीन अनुभव मिळणार आहेत. हो, शिकेल तो सगळं लवकरच. हुशार आहे. ऑफिस टूर्स आर बेस्ट. जसं काम असतं करायचं, पण फिरायला पण मिळतं. इट्स गुड. हे सई, पुण्यामध्ये एनी प्लेसेस टू विजिट? हो, माहिती आहेत ना. पण नचिकेत, तुला काहीच वाटत नाहीये ना? कशाचं? कशाचं काय कशाचं?
2 दिवस माझ्यापासून लांब राहावं लागणार आहे त्याचं. नाही ना वाटत आहे? नाही दिसतंय, ते चेहऱ्यावरून दिसतंय तुझ्या. तिथे मस्तपैकी फिरायला मिळणार आहे त्याचा आनंद पण दिसतोय चेहऱ्यावर. पण इवन यू शुड बी हॅपी ना. म्हणजे जरा ब्रेक मिळेल. बोर नाही होत माझा चेहरा बघून? मला नाही होत, पण तुला होतं असं दिसतंय. इट्स नॉट लाईक दॅट, पण थोडी स्पेस पाहिजे ना. नचिकेत, तुला सध्या माझा त्रास होतोय ना, म्हणून तू चाललायस ना लांब माझ्यापासून. हो. सॉरी गंमत केली. चिडते काय लगेच? रिलॅक्स. तुझं काय सांगता येतं बाबा. गंमत करता करता कदाचित मनातलं बोलून गेला असशील. इम्पॉसिबल. 1 तास तू दिसले नाही तरी रेस्टलेस होतो. तरी इफ यू वॉन्ट नाही जात मी पुण्याला. ओके? नाही नाही, नको नको, जा तू. आवर कपडे भर, लवकर तयार हो, बाबा वाट बघत असते. या बट आय वॉज रिअली कन्फ्युज्ड. म्हणजे काय कपडे नेऊ मी? फॉर्मल्स नेऊ का कॅज्युअल्स नेऊ? कॅज्युअल्स नेले तर त्याच्यामध्ये जीन्स नेऊ का हाफ पॅन्ट नेऊ? जीन्स घेतले तर 1 हाफ पॅन्ट लागेल का नाही लागणार? जीन्स 2 लागतील. जीन्स लागले तर त्याच्यासोबत एक टी शर्ट लागेल. मग का? मी भरते. हा, मी भरते तुझी बॅग. ओके डन. गर्लफ्रेंड असली की बॅग नाही भरायला लागत ना. पाय काढ. अरे सॉरी. Perks of having a beautiful and sensible girlfriend. आता येतो. आई येतो का? अरे हा घे तुझा आणि नचिकेतचा डबा. आणि बाहेर खाऊ नका हा काही. हो हा, पण तिखट तेलकट काही नको हा, नाही तर पित्ताचा त्रास होतो, तुम्हाला माहितीये ना. आणि गोळ्या दिल्यास ना ग सगळ्या? हो हो दिल्यात ना. पाठदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला, पोट बिघडलं तर मळमळ, जळजळ सगळ्यावर औषधं ठेवली आहेत. अर्ध वजन तर त्या गोळ्यांचंच असेल. काय ग गोळ्या दिल्यास ना त्याला? म्हणजे कसल्या गोळ्या? अगं या कल्पनांनी असलेल्या नसलेल्या आजाराच्या औषधाच्या सगळ्या गोळ्या बांधून दिल्या आहेत. म्हणजे आम्ही त्या जाऊन विकल्यानंतर शेकडो रुपये कमवू पुण्यात. ओके ओके, त्या गोळ्या. हा. चला चला आता निघा तुम्ही, उशीर करू नका. चला. हो हो बरं चल नचिकेत, चल उशीर व्हायला नको. अगो बाई, शिंकलास का नेमका जाताना? बरं जाऊ दे, आता जरा वेळ बसा आणि मग जा. हा, नचिकेत सर्दी झाली का तुला? कारण तू मगाशी सुद्धा घरी शिंकलास. अरे नाहीतर मी काय करते, मी तुला औषध देते सर्दीचं. थांब 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 थांब, मी आले. जस्ट अरे असू दे. नको. अरे प्रसन्नकडे आहे आयुर्वेदिक औषध, त्यात असेल सर्दीची गोळी. हा, नचिकेत घेईल ती. हो हो आहेत आहेत. हो काय आहे, गाडी चुकली तर 2 तास थांबावं लागेल. या पण 2 मिनिटं थांबू. इट्स द बिग डील. नाही नाही नको नको, चला निघा तुम्ही, निघा. चला 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 निघा. अरे काय रे? अहो सामान सांभाळा आणि नीट जा. काय असेल तर भ्रमणध्वनी करा. चल ग आपण यावरून घेऊया. हो बाई. नचिकेत, आपण नचिकेत कुठे गेला? तो गेला. प्रसन्नकडे आयुर्वेदिक औषध आहे ना, त्यातलंच घेईन असं मला म्हणाला तो. काय उगाच उशीर व्हायला नको. कामाला महत्व देतो तो. हे प्रेम वगैरे सगळं नंतर. भावनांपेक्षा व्यवहार महत्वाचा. एवढ्या कमी वयात समजलंय त्याला. हो अप्पा. सई, अगं चल जेवायला. किती हाका मारले तुला? हो आई, मी आलेच. काय झालंय? बरं वाटत नाहीये का? चेहरा का असा दिसतोय? नाही आई, काही नाही. तू हो ना पुढे, मी आलेच. बर, ये लवकर.
आज अंमळ जेवण जरा जास्तच झालं. सई बाळा, तू का नाही जेवलीस ग? आप्पा, माझ्या पोटात दुखतंय जरा, काही खावंसं वाटत नाहीये. नचिकेतच्या विरहामुळे तर तुझं पोट दुखत नाहीये ना? सई, हा हा. हे बघ, गरम गरम पेज आणले, पिऊन घे पटकन. आई, आजी नको ग, मला खरंच नको, मला भूक नाहीये. अगं असं उपाशी राहायचं नाही बाळा, पोटाला आधार हवा की नाही काहीतरी. गरम गरम आहे, घे. नको. थोडी. बघतो. हा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हा आप्पा, शॉप बघितलं इथलं. सीम्स गुड टू मी. चांगलं आहे शॉप. हा, नचिकेत लोक प्रोफेशनल आहेत, एक्सपिरियन्स्ड आहेत, सो इट्स गुड. उत्तम. आणि हे बघ, सगळी माहिती काढा बरं का तिथली. या शुअर, आय पुल आउट द डिटेल्स. तुम्ही नका काळजी करू. आता तू तिथे असल्यानंतर मला कसली आली रे काळजी? हा. एनिवे, सही आहे. नाही. ओके, ठीक आहे. एनिवे, आय बी बिझी टुडे, सो मी तुम्हाला डायरेक्टली रात्री फोन करेन, वॉट एव्हर इज फायनलाइज ते सांगायला. हो, चालेल चालेल. ओके, बाय. हो हो, अरे सई आहे ना, इथेच आहे. अगदी माझ्याकडे उत्सुकतेनं बघते ती. हा, बोल ना तिच्याशी, बोल. हा, काय वेळ नाही आता तुला? अरे नचिकेत, अरे असं काय करतोस तू? अरे थोडस बोलायला असं किती वेळ लागणार आहे? बरं ठीक आहे. हो, मी सांगतो तसं सईला. हो, चालेल चालेल. हो, अरे हो, जेवलास ना रे बाबा? अरे वा 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 वा, उत्तम असतं बरं का तिथलं जेवण. काय ठेवतोयस? हो ठीक आहे, ठेव ठेव. हा, ठेव. किती मन लावून काम करतो का हा मुलगा. हा नुसताच हुशार नाहीये बरं का, अगदी कष्टाळू सुद्धा आहे. सई बाळा, अगं तुझ्याशी बोलायला त्याला वेळ सुद्धा नाहीये. फक्त एकच काळजी आहे. कसली? नुकताच भरपूर जेवलाय ना, झोप नको लागायला. अगं अगं सई, हे काय, ही काय गेली अचानक? काय झालं हिला? ते तुम्हाला नाही समजायचं. अगं ए सई बाळा, सई. मला सगळं कळतंय, कारण हे सगळं मीच घडवतोय ना. सई, अगं वाईट वाटून घेऊ नको बाळा. अगं पुरुषांची हीच तऱ्हा असते. काम असलं ना की त्यांना बाकी काहीच सुचत नाही. आजी, अगं पण नचिकेत इतर पुरुषांसारखा नाहीये. हे माहितीये ना तुला, मग कशाला वाईट वाटून घेतेस? वाईट नाही वाटत आहे का आजी? पण अगं पुरुष ना मनानी कमी आणि बुद्धीनी जास्त विचार करतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ना आपण हळव्या असतो, पण हे त्यांच्या लक्षातही येत नाही. नाही ग आजी, नचिकेतला माझी खूप कदर आहे. माझ्या भावनांचा नेहमी विचार करतो तो. एवढं कळतंय ना तुला. अगं मग काही प्रश्नच नाही. हा, पण पुढे जाऊन कामाच्या ओघात तो तुला कधी विसरला तर वाईट वाटून घेऊ नकोस. नाही आजी. म्हणजे उलट खात्रीच बाळग की असंच होणार आहे. म्हणजे एकदा मनाची तयारी असली ना की वाईट वाटत नाही आपल्याला. आजी, अगं पण मी नचिकेतला ओळखते ग, तो असा कधी वागणारच नाही. एवढी खात्री आहे ना तुला, मग प्रश्नच नाही. पण तुझी आजी म्हणून मला जे वाटलं ना ते मी तुला सांगितलं.
शैलेश आणि धाकट्या सुनबाई कुठे आहेत आज? ते मित्राकडे जेवायला गेलेत. वा, सई बाळा तू पण जेवून घे आता. सकाळपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू. नाही आई नको. बरं वाटत नाहीये का तुला? नाही अप्पा, तसं काही नाही. मग गुपचूप जेवून घे बघू माझ्या बरोबर. सुनबाई वाढा तिला. हो अप्पा. काय ग सई, नचिकेतचा काही दूरध्वनी आला की नाही पुण्याहून? त्याला काय आणायला सांगितलंय? काही नाही. अहो नको आता तो विषय, जेवू द्या तिला. हो, होऊ दे सावकाश. सई, तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस बाळा, येईल त्याचा दूरध्वनी. हा हो बाळा जेवून घे आता. नाही आई, मला भूक नाहीये. मी तुमच्या सोबत बसेन. अगं सुनबाई राहू दे मी बघतो. बरं. बघतो. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा, डील ऑलमोस्ट फायनल होईल आता. अरे वा, बरं झालं. आणि त्यांना सगळं कॉम्प्युटर बेस्ड सिस्टम करायची आहे. अरे पण त्यांच्याशी सगळं बोलणं झालंय ना तुझं? या डोंट वरी. सही आहे? नाही. अरे जेवतीये ती. ओके, काकांशी बोला. हा नमस्कार आप्पा, मी प्रसन्ना. अहो तुम्ही ती सिंहगड मार्गावरची कुठली शाखा म्हणाला होतात नेमकी? अरे ते जोशी दुग्धालय आहे ना, त्याच्या शेजारी एक मोठा गाळा आहे. हा, उद्या जाऊन तिथं बघून ये तू. बर. माझं त्या माणसाशी बोलणं झालंय. हा, सुनबाई. हो सुनबाई, घ्या दूरध्वनी घ्या. हो, प्रसन्न बोलतोय. माझ्याशी काय बोलायचं आता? अहो घ्या, हो बघा घ्या बोल. हा. अहो काय जेवण झालं का? अगं हो झालं, काळजी करू नकोस. बरं तिकडे जर खूप थंडी असेल ना तर पाय मोजे घालायला विसरू नका. हो ग बाई, हात मोजे घालून पण झोपतो. हा, काळजी करू नकोस. हे सही आहे का? सही तिथे? हो आहे ना. सही आहे बाळा, बोल. हा बोल रे. अगं मी आहे बाबा. हे बघ, मला सांग काय आणू तुला इथून? नाही बाबा, काही नको मला. असं कसं? तुळशी बागेतून भातुकली आणू का? तू लहान असताना आणली होती तशी? हा, आणू? काय हो बाबा तुम्ही पण. बरं चल, मी ठेवतो, झोपतोय आता. बाबा, नचिकेत आहे का? अगं नाही, तो मिसळ आणि मस्तानी की काय ती असते ना, ती खायला गेलाय. मला वाटतं उशीर होईल त्याला. हा बरं ठेवतो. हा, काळजी घे. सई आहे ना, इथेच आहे. अगदी माझ्याकडे उत्सुकतेनं बघते ती. बोल ना तिच्याशी, बोल. हा, काय वेळ नाहीये आता तुला? आता उद्या नवीन डाव. माझ्या नातीची त्या कांगारूच्या तावडीतून सुटका केल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार हा आप्पा केतकर.